नमस्कार मंडळी, ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। आजचा मेनू काय आहे ते बघूयात। इथे 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत। ते बटाटे मी कट करून उकडण्याकरता ठेवलेत। बटाटे जोपर्यंत उकडतायत तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेऊयात। इथे मेथी घेतली, मी मेथी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घ्यायची। एकदम बारीक चिरायची मेथी, म्हणजे परतवल्यानंतर आपल्याला ती कुरकुरीत होईल अशा पद्धतीने चिरून घ्यायची। बारीक चिरल्यामुळे जेव्हा आपण परतवून घेतो तेव्हा ती छान कुरकुरीत तयार होते। ते बघा, इथे बारीक अशी सर्व मेथी मी चिरून घेतली। एक छोटी जुडी असेल बघा ही मेथीची। त्यानंतर कढईमध्ये 1 उकळी तेल गरम करून घ्यायचे। तेल छान कडकडीत गरम झालं की त्यात मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे, असेल तर कढीपत्ता घालायचा आहे आणि लसणाची पेस्ट घालायची। त्यानंतर मेथी चांगली परतवून घ्यायची। 1 ते 2 मिनिटाकरता मेथी चांगली परतवून घ्यायची। तोपर्यंत त्यात मीठ घालायचे, धनेपूड घालायची, जिरेपूड घालायची, हळद घालायची आणि तिखट घालायची। सुरुवातीला 2 मिनिट मेथी परतवून घेतली होती, त्यानंतर परत 2 ते 3 मिनिटाकरता कुरकुरीत होईपर्यंत मेथी इथे परतवून घ्यायची। मेथी परतवताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची। लो फ्लेमवरच सगळी मेथी परतवून घ्यायची, म्हणजे ती बुडाला लागणार नाही किंवा करपणार नाही। बरोबर 4 ते 5 मिनिटांनंतर हे बघा कुरकुरीत इथे मेथी झालेली दिसते तुम्हाला। त्यानंतर बटाटे उकडून झालेत। बटाटे आपण इथे बटाट्याचे साल काढून घेऊयात। सकाळची घाई होती त्यामुळे घाईघाईतच गरम असताना बटाटे इथे मी सोलून घेतलेत। त्यावर थंड पाणी घातलं की बटाटे सोलायला सोपे जातात आणि लवकर सोलून निघतात आणि हातही आपले भाजत नाही। तर बटाटे सगळे सोलून घेतलेत। मेथी पण छान इथे कुरकुरीत झालेली आपली। त्यानंतर बटाटे त्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित सगळं आपल्याला इथे क्रश करून घ्यायचंय। बटाटे सगळे मेथीमध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मेथी आणि मेथीत घातलेले जे मसाले असतात, तिखट, मीठ, हळद, धनेपूड, जिरेपूड, ते सगळे बटाट्यामध्ये मिक्स होतात आणि छान अशी चव येते। तर भाजी इथे तयार झालेली आहे। आलू मेथी सोबत आता आपण मस्त गव्हाचा पराठा बनवूयात, किंवा आपण गव्हाची नान सुद्धा म्हणू शकतो। रेग्युलर पोळी करतो तशी गोल पोळी इथे लाटून घ्यायची। छोटीशी पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर कळंची टाकायची। काळ्या कलरची जी कळंची असते ना, कुठे पण बाजारात मिळते, ती घालायची। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची, तूप घालायचं, थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने घडी बनवून घ्यायची आणि हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटताना कडेने लाटायचा, म्हणजे त्याच्या ज्या पराठ्याच्या ज्या कडा असतात त्या पातळ लाटल्या जातात आणि हलक्या हाताने पराठा लाटल्यामुळे तो छान फुगतो आणि 4 पदरी पराठा मस्त इथे तयार होतो। पिठामध्ये डीप करायचा आणि परत एकदा लाटून घ्यायचा। त्यानंतर भरपूर तूप लावून खरपूस असा पराठा इथे भाजून घ्यायचा। सकाळच्या थंडीमध्ये मस्त आलू मेथी आणि गव्हाचा लच्छेदार पराठा खायला खूप मज्जा येते। त्याबरोबर ताक तर आहे की नाही, मस्त सोपी अशी रेसिपी। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुमचे फॅमिली फ्रेंड्स यांच्याबरोबर शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी। धन्यवाद।